तमाम बारामतीकर आदरणीय वहिनींना दादांच्याच बरोबरीने जास्तीत जास्त मतदान करून लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देतील. गावोगावी दौरे करतायत, त्यामुळे एक कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण होते किंवा एक आपल्या आपला पाठीराखा कोणीतरी दुसरा उभा राहतोय, दादांच्या पाठीमागे आपल्याला कोणतरी आहे, याची भावना आता सध्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये गावोगावी यायला सुरुवात झालेली आहे. नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या सुरू आहे, त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होणार हे त्रिवार सत्य जरी असलं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं ज्या राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवार आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसं बघायला गेलं तर कुठल्याही पद्धतीची मोठी सभा आत्तापर्यंत बारामती मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली नाही. मात्र आताची जी सभा होणार आहे ती सांगता सभा, ह्या प्रचाराची सांगता सभा ही आहे शारदा प्रांगण. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह यांच्या देखील या ठिकाणी मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजितदादांच्या या ठिकाणी सभा झालेल्या आहेत. त्यानंतर स्वप्नातही वाटलं नव्हतं ही पोटनिवडणूक बारामतीची होते आणि त्या निवडणुकीची जी राष्ट्रवादीची सांगता सभा आहे ती या प्रांगणावर होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील जे नेते आहेत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत, शिवसेना शिंदे गटाचे काही नेते या ठिकाणी येणार आहेत. खऱ्या अर्थाने ही जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे. आपण बघतोय, आपण शारदा प्रांगणामध्ये आहोत. या शारदा प्रांगणामध्ये भव्य असा मंडप या ठिकाणी उभारलेला दिसतोय. मुख्यमंत्री येणार असल्यानं पूर्ण तयारी या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे. पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आत्ताच आपण बघताय, आपण स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी जे आहेत ते डॉक्टर सुदर्शन राठोड, त्याचबरोबर इतर बारामती शहर पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत ते श्रीशैल चिवडशेट्टी, त्याचबरोबर तालुका पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत चंद्रशेखर यादव आणि वरिष्ठ इतर पोलीस अधिकारी या ठिकाणी पाहणी करतात. या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. नगराध्यक्ष सचिन सातव देखील त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण सगळ्यांशी संवाद साधूया. यामध्ये ही निवडणूक जरी एकतर्फी वाटत असली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं सुनेत्रा पवार विजयी झाल्याच पाहिजेत असा चंग राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बांधलेला आहे. जय पवार, पार्थ पवार, त्याचबरोबर पवार कुटुंबातील इतर सदस्य देखील राजकीय मतभेद बाजूला ठेवून या निवडणुकीमध्ये पूर्ण सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत. या निवडणुकीचं हे वैशिष्ट्य आहे. आता आपण या ठिकाणी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधूया. काय सांगाल तुम्ही, कशी निवडणूक आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे? बारामतीमध्ये ही पोटनिवडणूक आदरणीय अजितदादांच्या निधनानंतर लागलेली आहे. दुर्दैवाने अशी पोटनिवडणूक बारामतीकरांवरती मतदान करण्याकरता कधी लागेल असं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. परंतु ही निवडणूक लागल्याच्या नंतर त्यात तत्पूर्वीच आदरणीय सुनेत्रा वहिनी पवारांनी पूर्ण बारामती तालुका पिंजून काढलेला होता. दादांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आदरणीय वहिनी गाव टू गाव, घर टू घर प्रचार करत होत्या. त्याच पद्धतीने आता आदरणीय वहिनी साहेब या ठिकाणी जरी मत मागण्याकरता बाहेर पडत नसल्या तरी सुद्धा तमाम बारामतीकरांनी ही निवडणूक त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेली आहे. तमाम बारामतीकर आदरणीय वहिनींना दादांच्याच बरोबरीने जास्तीत जास्त मतदान करून लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देतील. याकरता आदरणीय पार्थदादा पवार खासदार स्वतः बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. नियोजनामध्ये संपूर्ण सहभाग पार्थदादांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह आहे. आणि त्याचबरोबर जयदादांनी रोज 20 गावं तालुक्यातली प्रचाराकरता घेतलेली आहेत. रोज 20 गावांमध्ये जयदादा 1 to 1 प्रत्येक मतदारांच्या घरामध्ये पोहोचतायत. त्याच्यामुळं तालुक्यामध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहपूर्ण वातावरण आहे. या निवडणुकीला जरी दुःखाची किनार असली तरी सुद्धा बारामतीकरांना अजितदादांची शिकवण आहे, सशाच्या शिकारीला जाताना सुद्धा वाघाच्या शिकारीची तयारी करायची, अशा पद्धतीची शिकवण अजितदादांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिली असल्यामुळे ही पोटनिवडणूक आहे, ही एकतर्फी होणार आहे. यामध्ये आम्ही गाफील न राहता समोर तुल्यबळ उमेदवार आहे असं समजूनच आम्ही ह्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जात आहोत. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, आदरणीय वहिनी, आदरणीय खासदार पार्थदादा आणि जयदादा हे सगळेजण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळं
बारामतीकरांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही पोटनिवडणूक पार पडेल आणि आदरणीय वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या 1,00,000पेक्षा जास्तीच्या मतांनी निवडून येतील आणि राज्यामध्ये हा नवा विक्रम असेल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. या ठिकाणी ॲडव्होकेट अमर महाडिक यांनी देखील 1,00,000च्या पुढं सुनेत्रा पवार विजय होतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी युवकचे जे शहराध्यक्ष आहेत आपले अभिजित घाडगे आहेत, तर ते सांगतील कशा पद्धतीनं आपण बघताय की जय पवार स्वतः पहिल्यांदाच ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचतायत, मतदारांशी संवाद साधतायत. तुम्हाला काय फील होतं त्यांच्याबरोबर काम करत असताना? फील म्हणजे ऍक्च्युली खरं तर निवडणूक जी आहे ती आपली आहे भावनिकतेच्या ह्याच्यावरती चाललेली, कारण की दादा जाऊन आता लोकांच्या मध्ये पूर्ण म्हणजे हे होतं म्हणजे काय म्हणतो की नाराजगी होती किंवा दादांच्या प्रती असलेलं प्रेम होतं. आता दादा अचानक गेल्यामुळं सर्व कार्यकर्ते खचून गेले होते. तर आता ज्या अर्थी पार दादा जयदादा गावोगावी दौरे करतायत, त्यामुळे एक कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण होतोय किंवा एक आपल्या ला आपला पाठीराखा कोणीतरी दुसरा उभा राहतोय, दादांच्या पाठीमागे आपल्याला कोणतरी आहे, याची भावना आता सध्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये गावोगावी यायला सुरुवात झालेली आहे. हा विश्वास निर्माण झाला. तुम्ही काय सांगाल, काय कसं वातावरण आहे सध्या? ऊन प्रचंड आहे एकंदरीत, तसं बघायला गेलं तर अजूनही बारामतीकरच्या दुःखातून बाहेर आल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता मागाशी अमर महाडिक यांनी सांगितल्याप्रमाणे बारामतीकरांनी आणि बारामतीतल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली असल्यामुळे आणि आम्ही जरी उन्हाचा तडाखा असला तरी जास्तीत जास्तचं मतदान हे सकाळच्या प्रहरी म्हणजे 11 ते 8च्या आतमध्ये उरकायचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि सर्व नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आहे. सर्व मतदार सकाळी लवकर मतदान करून वहिन्यांना चांगल्या मताने निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक थोडंसं करेक्शन करायचं होतं मला. मगाशी अमर महाडिक जे म्हणले की 1,00,000पेक्षा जास्त मताधिक्याने, पण असा आम्हाला विक्रम करायचा आहे की 2,14,000चा आम्हाला विक्रम मोडायचा आहे देशामधला. त्या दृष्टीने त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही काय सांगाल? आता सध्या जी निवडणूक आहे ती सर्व जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि जवळजवळ जे लीड आहे 2,14,000चं ते आम्ही 100% बारामतीकर क्रॉस करणार आहे. 2,20,000 ते 2,30,000पर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि ही निवडणूक जरी लोकशाही मार्गाने लढायची म्हटलं तरीसुद्धा सर्व लोक भावनिक असून सर्व लोकांनी मनावर घेतलेलं आहे की दादांचा विकास हा सर्वतोपरी श्रेष्ठ आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरून जरी कोणी राजकारण केलं तरी ते दादांचं श्रेय कोण घेऊ शकत नाही आणि वास्तविक पाहता सर्व जनता हे दादांचे चाहते आहे. प्रेमळ मनाने स्वच्छ मनाने ते सकाळी 7 ते 11मध्ये मतदान करणार आहे आणि सर्व समावेशक सर्व बाबीचा विचार करता जनता ही सर्व दादावरती प्रेम करणारे आहे. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? आम्ही काय एवढंच सांगेन, ही पोटनिवडणूक काय व्हायला नको होती, पण काय नालायकांना ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊन द्यायची नव्हती. त्यांनी येऊन आपले फॉर्म भरले. बारामती एक अशी जागा आहे की लोक फेम घेण्यासाठी येतात, पण यावेळेस त्यांना फेम नाही भेटणार, त्यांची इज्जत घालूनच ते इथून जाणार आहेत. 5-50 पण मतं काय पडणार नाही आहेत. ते म्हणतात ना, विनाशकालीत विपरीत बुद्धी, असा काय तो प्रकार झालेला आहे. पण जो आमच्या राजाचा गड आहे तो आम्ही नक्कीच दादांची मावळे तो गड जपतीन, म्हणजेच आम्ही कार्यकर्ते त्यांचा गड राखू कायम आणि देशातला विक्रम तर आम्ही नक्की मोडणारच आहोत, एवढंच सांगू इच्छितो. आम्ही बूथ लेवलला आदरणीय वहिनी साहेबांचं काम करतो. तर आता सध्या आम्ही जो ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असताना आम्हाला वाड्या वस्त्यांवरती जे आदरणीय दादा महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, त्यामध्ये अर्थमंत्री होते, त्याच्यानंतर महायुती सरकारमध्ये दादा उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री होते. तर दादांच्या अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवरती एवढा निधी दादांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात दिलेला आहे आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे दादांनी दिलेल्या निधीचा उपयोग झालेला आहे. मग त्याच्यामध्ये एक दोन योजना मी सांगू शकतो की म्हणजे दादांनी अर्थ मंत्रालयाच्या मार्फत मुलींसाठी मोफत शिक्षण योजना, महाविद्यालयीन मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जी आणलेली आहे. तर त्या योजनेच्या वाड्या वस्तींवर ग्रामीण भागात एवढ्या मुलींनी त्याचा लाभ घेतलाय आणि मुलींनी चांगल्या पद्धतीनं आज डॉक्टर इंजिनियर घडत आहेत. आणि
हेच सगळं बघून आणि आदरणीय वहिनी साहेबांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात काटेवाडीमध्ये त्यांनी निर्मल ग्राम अभियान राबवलं आणि काटेवाडीचे एक कायापालट जसा केला, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कमध्ये त्यांनी हजारो लाखो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळे आदरणीय वहिनी साहेब सुद्धा दादांसारखे सक्षम राज्य चालवण्यासाठी सक्षम आहेत. आणि आदरणीय वहिनी साहेब अबकी बार 2 लाख पार, म्हणजे 2 लाख प्लस मताधिक्यानेच वहिनी साहेब विजय होतील, याच्यात कुठेही तीळ मात्र शंका घेण्याचं काही कारण नाही. या ठिकाणी आता राष्ट्रवादीच्या जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधला. 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने सुनेत्रा पवार विजय होतील असा प्रबळ विश्वास त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. पाहूया ते परवा उद्या परवा समारोपाची सभा आहे. त्या ठिकाणी महायुती मोठ्या प्रमाणावरती शक्तीप्रदर्शन, खरं तर या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्याचं नाही, परंतु आम्ही ठामपणे सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे आहे अशी ग्वाही आणि महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आहे. खुद्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं महायुतीची ही ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहे असं स्पष्टपणे त्यांनी जाहीर केलेलं आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी पूर्ण अविरतपणे या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. पवार कुटुंबीय या ठिकाणी प्रचारामध्ये सर्व राजकीय मतभेद विसरून एकत्र आलेले आहे. तर पाहूया या निवडणुकीमध्ये देशामध्ये सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजय होतात का, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.